नमस्कार, रामकृष्ण हरी. स्वागत आहे चॅनलमध्ये. आज सर्वात मोठी समस्या झालेली आहे प्रत्येकासमोर लठ्ठपणाची, वाढतं वजन आणि त्याला कंट्रोल करणं पण प्रत्येकाच्या आवाक्याच्या बाहेर गेलेलं आहे. पण हे खूप सोपं आहे, पण त्याकडं थोडंसं आपल्याला लक्ष द्यावं लागेल. तर लठ्ठपणा आणि जीवनशैलीच्या विकारामुळे आज लिव्हरचे आजार झपाट्याने वाढत आहेत. यातील सर्वात सामान्य आणि शांतपणे वाढणारा विकार म्हणजेच नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज म्हणजे NAFLD. हा आजार त्या लोकांमध्ये आढळते जे दारू पित नाही आणि शरीरात चरबीचे प्रमाण जास्त असल्यामुळे लिव्हर चरबी साठवते, लिव्हरमध्ये चरबी साठते. आणि तर ही अशी स्थिती आहे जिथे दारू न पिणाऱ्यांच्या यकृतात सुमारे 5 ते 10% किंवा त्याहून अधिक चरबी जमा होते. ही स्थिती 2 टप्प्यात विभागली जाते. एक सिंपल फॅटी लिव्हरमध्ये, म्हणजे ह्यामध्ये सिंपल फॅटी लिव्हरमध्ये काय फक्त चरबी साचते, पण लिव्हर पेशींना मोठे नुकसान होत नाही. आणि नॉन अल्कोहोलिक स्टिओटोहेपाटायटिस, तर चरबीमुळे यकृतात सूज होते, पेशीचं नुकसान होते आणि नंतर फायब्रोसिस. जर नॅश वेळीच ओळखलं गेलं नाही तर पुढे ते सोरायसिस किंवा यकृत कर्करोगात बदलू शकते. म्हणजे मुख्य कारणं काय आहेत तर विशेषतः लठ्ठपणाशी संबंधित लठ्ठपणा, विशेषतः पोटाभोवताची चरबी म्हणजे त्याला विजरल फॅट म्हणून, इन्सुलिन रेजिस्टन्स, टाईप 2 डायबिटीज, प्री डायबिटिक, कॅलेस्ट्रॉल आणि ट्रायग्लिसराईडचे असंतुलन, सिडेंटरी लाईफस्टाईल, कमी हालचाल, फास्ट फूड जास्त खाणं, स्क्रीन टाईम म्हणजे जास्त वेळ मोबाईलला फेस करणं किंवा सोशल मीडियाचा जास्त वापर करणं. मग आता ही लक्षणं काय न जाणवणारी लक्षणं कोणती तर हलका थकवा येणं, अंगात शक्ती न वाटणे, उजव्यावरच्या पोटात जडपणा येणं, चिडल्यासारखं वाटणं, रक्त तपासणीत लिव्हर एन्झाईम्स वाढलेले दिसणे, पुढच्या टप्प्यात ते पिवळसर त्वचा दिसते, मग पोट फुगते, तिथून मग पुन्हा अपचन. मग ह्या सगळ्या समस्याला आपल्याला फेस करावं लागते. मग ह्याचं निदान कसं होतं आहे तर ह्याच्या रक्त तपासण्या आहेत, ALT, AST म्हणजे लिव्हर एन्झाईम्स वाढलेले, पुन्हा HbA1c, लिपिड प्रोफाईल, काही इमेजिंग तपासण्या आहेत, अल्ट्रासाऊंड, फॅटी लिव्हर असल्याने त्याचं प्रथम निदान, मग फायब्रो स्कॅन म्हणजे लिव्हरचा कडकपणा मोजला जाते यामध्ये, MRI, CT स्कॅन, अधिक सखोल माहिती मिळते त्याच्यामधून, लिव्हर बायोप्सी म्हणजे केवळ गंभीर प्रकरणामध्ये यकृतातील नुकसान किंवा किती आहे किंवा हे निश्चित करण्यासाठी. NAFLD आणि मेटाबॉलिक सिंड्रोमचं नातं काय तर समजा हे केवळ लिव्हरचा रोग नाही तर तो मेटाबॉलिक आरोग्याचं प्रतिबिंब आहे. मग इन्सुलिन रेजिस्टन्स, ओबेसिटी, PCOS, डायबिटीज, हायपरटेन्शन हे सारे NAFLDचे भाग आहेत. मग हा बरा होऊ शकते का तर बरा होऊ शकते, पण लवकर टप्प्याटप्प्यातील NAFLDला 100% उलटवता येते. फक्त आपल्याला लाईफस्टाईलमध्ये थोडे चेंजेस करावे लागतील. त्याच्यावर उपाय काय आहेत तर पहिल्यांदा सगळ्यात आधी आपल्याला वजन कमी करावं लागते. तर मग 7 ते 10% वजन जर घटलं ना तर लिव्हरमध्ये जी चरबी असती साठलेली तर ती कमी होण्यास मदत होती आणि मग त्यामुळं आपलं लिव्हर सुधारण्यास मदत होते. आहारामध्ये बदल करावा लागणार आपल्याला. ज्यावेळेस आपल्याला वजन कमी करायचं आहे त्याच्यामुळं आहारामध्ये थोडाफार बदल तर करावाच लागणार आहे. मग मेडिटेरेनियन डाएट घ्यावं लागेल. समजा फळं, भाज्या, नट्स, मासे, ऑलिव्ह तेल, पण त्याच्यानंतर साखरयुक्त पेय, शुगर ॲडेड पेय जसे मैदा, तळलेले पदार्थ, तेलकट पदार्थ, प्रोसेस्ड फूड, रेड मीट हे आपल्याला थोडं अवॉइड करावं लागेल, याला टाळावं लागेल. नियमित आपल्याला रेग्युलर व्यायाम करावं लागेल, वर्कआउट करावं लागेल. दररोज 30 ते 45 मिनिटे कार्डिओ, 2 वेळा स्ट्रेंथ ट्रेनिंग. आणि त्यामुळं काय होतं मग वर्कआउट जर केलं तर, व्यायाम केला, कार्डिओ केला तर इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी सुधारते. आणि जर व्यायाम चांगला केला तर मग आपल्याला झोप चांगली यायला सुरुवात होती, टेन्शन मुक्त होतो आपण, व्यसनावर नियंत्रण यायला सुरुवात होती. मग झोपेचा जर अभाव असेल, आपण टेन्शनमध्ये असाल तर ह्याचा लिव्हरवर प्रतिकूल परिणाम होते.
त्याच्यानंतर जर तुम्ही मद्यपान करत असतान, दारूचं सेवन करत असतान, सिगारेट घेत असताना, स्मोकिंग करत असताना, तर ते पूर्णपणे तुम्हाला ते बंद करावं लागेल. लिव्हर खराब झालं ना तर नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीजला कुठलाही हे नाही आहे, औषध उपलब्ध नाही. मग त्याच्यासाठी तुम्हाला लाईफस्टाईलमध्ये चेंजेसच करावं लागतात. मग काही रुग्णांसाठी औषध वापरले जाते, समजा त्याच्यामध्ये त्यांना व्हिटॅमिन ई दिले जाते, डायबिटिक रुग्णास. पण वजन कमी करण्यासाठी कुठले औषध घेऊन काही होणार नाही. त्याला तुम्हाला डाएट, वर्कआउट, आमची लाईफस्टाईल ठीक करूनच वजन कमी करावं लागेल. मग हा जो आजार आहे लिव्हर रिलेटेड, तर हा शांतपणे वाढणार आहे. त्याचं जर लवकर निदान करायचं असेल तर तुम्हाला लाईफस्टाईल ठीक करावं लागेल तुमची. लिव्हर म्हणजे काय, तर शरीराचं फिल्टर आहे, आणि एकदा फिल्टर जर खराब झालं तर त्याचा संपूर्ण आरोग्यावर परिणाम होते. मग आजपासूनच तुम्ही सुरुवात करा. जर तुम्ही काहीच करत नसताल तर कमीत कमी चालायला तरी सुरुवात करा. सकस संतुलित आहार घ्या. लिव्हरला चांगली विश्रांती मिळेल असे काहीतरी करा. आणि जर वर्कआउट करायचं असेल तुम्हाला, अशा डिसऑर्डर असतील, लिव्हरचा जर काही थोडा प्रॉब्लेम असेल तुम्हाला आणि वर्कआउट करायचं असेल, तर आपल्याकडे फ्री वर्कआउट आहे झूमवर ऑनलाईन. ते बी तुम्ही घरात बसूनच करू शकता, कुठेही जाण्याची गरज नाही. आणि त्याच्यातून तुम्हाला आहार मार्गदर्शन पण केलं जाईल जर तुम्ही आणि सकाळी घरी बसूनच व्यायाम करू शकता झूमवर. जर इच्छा असेल तर मला कमेंट करा, मी तुम्हाला लिंक देईन.